शेतकऱ्यांच्या अडचणी किती टोकाला पोहोचल्या आहेत याचं एक धक्कादायक आणि तितकंच वेदनादायी चित्र बुलढाणा जिल्ह्यात समोर आलं आहे। डिझेल मिळत नसल्यामुळे एका शेतकऱ्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटरचा प्रवास करत पेट्रोल पंप गाठलाय। शेतीची कामे तोंडावर असताना डिझेल टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी डिझेल टंचाई विरोधात अनोखा निषेध नोंदविला आहे। आरेगाव येथील शेतकरी विनायकराव टाले यांना ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता होती, मात्र कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अखेर त्यांनी प्रशासन आणि इंधन पुरवठा व्यवस्थेच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला। विनायकराव टाले यांनी आपला ट्रॅक्टर थेट बैलगाडीला बांधला आणि जवळपास 5 किलोमीटर अंतर पार करत डोणगाव येथील पेट्रोल पंपावर नेला। या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून डिझेल टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सध्या जिल्ह्यात शेती मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत। पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना डिझेल अभावी अनेक ट्रॅक्टर शेतातच बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून शेतीची महत्वाची कामे रखडत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत। सरकार आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिली जात आहे, मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। डिझेलचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बांधवांनी केला आहे। डिझेलच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना किती मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल तर ही परिस्थिती निश्चितच गंभीर आहे। आता प्रशासन आणि सरकार यावर कितपत तातडीने उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।